गर्दी तर खूप होती पण दर्शन मात्र एक नंबर झालं। तर नमस्कार मित्रांनो, आज आमचा सकाळी मस्त प्लॅन झालं की आपण जाऊया वणीला। तर आम्ही निघालो होतो मग, आणि पप्पाने गाडीचं एकदम मस्त काम केलं होतं। फिल्म लावली होती, कर्टन लावले होते आणि पुढे मस्त स्क्रीन लावली होती मोठी। आता गाडीमध्ये मस्त प्रवास करायला खूप मजा येईल। तर आधी आम्ही सकाळी सकाळी भूक लागली होती तर आम्ही येऊन गेलो श्याम सुंदरला मिसळपाव खायला। मला सगळ्यात जास्त मिसळपाव इथलाच आवडतो, तर तुम्हाला कुठला आवडतो नक्की कमेंट मध्ये सांगा। मग आम्ही आमचा प्रवास परत कंटिन्यू केला। मग आम्ही पोहोचलो वणी घाटाच्या पायथ्याशी। इथून देवीचा गड सुरू होतो आणि वणीच्या घाटात ना खरी मजा तर पावसाळ्यात मस्त रस्त्यावरती झरणे वगैरे वाहत असतात। मग आम्ही पोहोचलो वरती आणि गाडी पार्क केली। हा आहे देवीचा गड। मग आम्ही देवीचं नाव घेत मस्त गड चढायला सुरुवात केली। नेहमीच आम्ही रोपवेने जातो पण यावेळेस म्हटलं पायी पायीच जाऊ। आणि वरतून खूप भारी व्ह्यू आहे। तिथे पार्किंग मध्ये आम्ही आमची कार पार्क केली आहे आणि पप्पा त्यांच्या मोबाईल मधून झूम करून कार बघताय। आणि वणीला इतकी गर्दी मी पहिल्यांदाच पाहिली, म्हणजे खूपच गर्दी होती आज। 1 तासाची गर्दी फेस करून आम्ही पोहोचलो देवी समोर। तुम्ही सर्वांनी पण देवीचं दर्शन घेऊन घ्या। आणि हे माकड बघा तिथे ठेवलेला प्रसाद कसे खाताय, एकदम भारी दर्शन झालं। आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली परत। मग बसलो कार मध्ये आणि परत नाशिक कडे निघालो। जाता जाता आम्हाला अंधारच होऊन गेला, तर पप्पा बोलले आता बाहेरच जेवण करून घेऊ। मग आम्ही विल्लोळीला आलो, डोंगर बाबा हॉटेलला, आमचं फेवरेट हॉटेल आहे। इथे खूप छान जेवण भेटतं। मग आम्ही मस्त जेवण केलं। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, आमच्या असेच डेली बघण्यासाठी पेजला फॉलो करा। बाय।